एक वेंचणूक कशी जिंकतात, किते जाय पडता, घोषणा, फुडारी, पैसे हे सगळं जाय. पण ताच्या पाटल्यान एक शास्त्र असता, एक रणनीती. आज आम्ही मडगाव मतदारसंघाक एक केस स्टडी म्हणून घेऊन एका वेंचणुकेच्या प्रचाराचं पुराय विश्लेषण करतले. बाहेरल्यान दिसता ताच्या परस खोलायेन. पळया, दरेक वेंचणूक एक काणी सांगता. फक्त आकड्यांची नव्हे तर लोकांच्या भावनांची, त्यांच्या अपेक्षांची आणि त्यांच्या निराशेची. आम्ही आज तीच काणी समजून घेतले, रणनीतीकाराच्या बुद्धिबळातल्यान आणि लोकशाहीच्या निमाण्या कौलातल्यान. ह्या पुरे विश्लेषणात आम्ही 6 पावंड्यांत्यान वतले, लोकांचो आवाज ऐकुपापासून ते शासनाचो एक आराखडो तयार करपा मेरेन. चला तर सुरुवात करूया. खंयचीय वेंचणुकेची सुरवात लोकांचे आवाजापासून जाता. आम्ही पहिली मडगावचे लोकांचे किते म्हणणे आसा, त्यांच्यो आशा आणि चिंता खंयच्यो हे समजून घेतले. कारण आकड्यां पहिली जमिनीवरले सत्य महत्वाचे. हे एक वाक्य सगळे सांगून वता, म्हजे मत म्हज्या भुरग्यांच्या फुडारा खातीर एक प्रार्थना. हे वाक्य दाखवता की एक मत म्हणल्यार फक्त एक बटन दाबप न्हय, ती एक भावना आसा, एक अपेक्षा आसा, येवपी पिळगे खातीर एक मागणे आसा. तर त्यो प्रार्थना खंयच्या गजालीन भोवतणी आसा ही कोष्टक पळात. रोजगार आणि वाढती म्हारगाई, रस्त्यांची आणि उदकाची समस्या आणि भ्रष्टाचाराचो प्रश्न, हे 3 मुद्दे मडगावच्या लोकांच्या काळजात सगळ्यात वयर आसात. हे फक्त वेंचणुकेचे मुद्दे नव्हे ना, हे लोकांच्या दिसाळ्या जिविताचं वास्तव आसा. रस्त्यार पडलेले भोण, नळात येणाशिल्लो उदक, वाढपी महागाय, ह्योच गजाली मतदाराचो निर्णय थारायतात. लोकांची भावना समजल्या उपरांत चल्या आता आकड्यांची भास करूया. कारण आकडे फटी मारिनात. मडगावचो गेल्या 28 वर्षांचो वेंचणूक इतिहास आमकां कितें सांगता. पळयात हो आंकडो 76.7%. 2022 वर्षा इतक्या लोकांनी मतदान केले. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ लोक जागृत आसात, ते राजकारणात रस घेतात आणि बदलाची अपेक्षा दवरतात. हो एक खूप सकारात्मक संकेत. आणि ताणी कौल कोणाक दिलो? जैत मेळिल्ल्या उमेदवाराक 60% परत चड मतं मेळ्ळी. हे एक व्हड जैत दिसता. पण बारकाईने पळयालेर दिसता की विरोधी मत विभागिल्लो. बाकीच्या पक्षांक मिळून जवळजवळ 35% मतं आशिल्ली. ही टाईमलाईन मडगावच्या राजकारणाची खरी काणी सांगता. 28 वर्षा खातीर मतदारांनी पक्षापरस एकाच उमेदवाराक चड महत्व दिला. ताणी परत परत ताकाच वेंचून दिला, जरी तो खंयच्याय पक्षात असलो तरी. म्हणल्यार हो एक व्यक्ती केंद्रीत गड, पक्ष केंद्रीत नाही. म्हणल्यार या सगळ्या आकड्यांतल्यान एक गजाल स्पष्ट जाता. मडगावचो संबंध पक्षाकडे नाशिल्लो, तो फुडाऱ्याकडे आशिल्लो. आणि जेव्हा तो संबंध तुट्टा तेव्हा एक व्हड आव्हान उबं जाता, ते म्हणल्यार विश्वासाचं आव्हान. हांगा भारतीय संविधानानं दिल्ल्या मूल्यांचं महत्व दिसून येता, जे लोकांचो आवाज आणि त्यांचो सम्मान सगळ्यात वयर असता. ठीक आसा, आता परिस्थिती समजली. पूण राजकारण एक बुद्धिबळाचो खेळ. हांगा प्रत्येक चाल विचार करून खेळची पडटा. चलया आता रणनीतीकाराच्या नजरेन पळोवया की ह्या खेळात पुनरागमन करपाक कितें डावपेंच वापरूंक घेतात. खंयचेही रणनीती पहिली आपली स्थिती समजून घेवची पडता. आणि ताका लागून एक महत्वाचे साधन आसा, ताका स्वॉट विश्लेषण म्हणटात. म्हणल्यार स्ट्रेंथ्स, बळगी, वीकनेसेस, दुबळेपण, ऑपॉर्च्युनिटीज, संधी आणि थ्रेट्स, धोके. आता हे विश्लेषण मडगावाक लागू करून पळोवया. बळगें कितें? 7 फावटी आमदार आणि लोकांकडे थेट संबंध. दुबळेपण? पक्ष बदला उपरांत जो विश्वास उणो झाला तो. संध खंयची? शासनांतल्या उणिवांचेर बोट धरून लोकांकडे परत जुळप. आणि धोको? विरोधकांची मजबूत यंत्रणा आणि खोट्या बातम्यांचो प्रसार. वेंचणूक म्हणल्यार काण्यांची लढाई. 2 मुख्य काण्यो असतात. एक बाजू म्हणटा मडगाव परत मिळवूया आणि थळाव्या मुद्द्यांचेर भर देता. दुसरी बाजू म्हणटा स्थिरता आणि सातत्य आणि राष्ट्रीय पक्षाच्या ताकदीचा वापर करता. जे त्याचंच जातले, ज्याची काणी लोक आपल्या काळजात दवरतले. एक जैतिवंत प्रचार फक्त एका गाजालीचेर चालना, तो 4 मुख्य स्तंभांचेर उभो रावता. आमी ताका चतुर्मुख सिद्धांत म्हणटात. पहिले मतदार, दुसरे संघटना, तिसरे तुमची काणी आणि चौथे साधन सामुग्री. हे 4 गजालींनी संतुलन असप गरजेचे. रणनीती कागदार आसून उपयोग ना, ती जमिनीर कशी उमसचन जाता ते चड महत्वाचं. चला आत्ता पळोवया की ह्या आराखड्याक एका वेळबद्ध कृती योजनेत कशे बदलू येता. पहिलो पावळो म्हळ्या पायो घालप. वेंचणुकेच्या 90 दिवस पहिली
हांगा लोकांकडेन परत संपर्क साधचो पडटा पण उलोवपा परस चड आयकुचें पडटा लोकांचे आयकुपा खातीर दौरे बूथ समित्या परत जिवीत करप हाचे वयल्यान सुरवात जाता. पाया घट झाल्या उपरांत दुसऱ्या टप्प्यात प्रचार आक्रमक जाता. आता फक्त आयकुपाचो न्हया तर आपलो संदेश लोकांमेरेन पावोवपाचो वेळ येता. घराघरांनी भेटी वाडोवप, सभा घेवप आणि समाजातल्या म्हत्वाच्या लोकांक आपल्या वांगा घेवप. आणि निमड्या म्हयन्यान सगळी ताकद एकठांय येता. हाका आमी गेट आउट द वोट ऑपरेशन म्हणटात. हेंगा नव्या मतदारांक समजावपा परस आपल्या समर्थकांक मतदाना दिसा घरा भायर काडचेर चड लक्ष आसता. आणि हे सगळे करतना आयच्या युगान डिजिटल लढाई विसरून चल्ला नाय. वेंचणूक आता रस्त्यार आणि मोबायलाच्या स्क्रीनर दोनूकडे लढयतात. व्हॉट्सॲप गटांतल्यान संदेश धाडणे, इंस्टाग्राम रील्स तयार करप आणि खोट्या बातम्यांक जाप दिवप हे एक नवे डिजिटल झुजमोळ तयार झाला. पूण एक गजाल याद दवरची, वेंचणूक जिखप हे अर्धे काम. खरे आव्हान ताचे उपरांत सुरू जाता. ते म्हणल्यार लोकांचो विश्वास मेळोवप आणि तो टिकोवन दवरप. चलया आता शासनाच्या ह्या आव्हानाचेर नदर मारूया. हे स्कोरकार्डा कडे पळयात. आमी 3 गजाली पळयतात: विश्वास, काम आणि प्रामाणिकपण. हांगात दिसता की काम बरे असले तरी जर विश्वास आणि प्रामाणिकपणाचेर प्रश्नचिन्ह लागला तर लोकांचो पाठिंबा मिळवप कठीण जाता. हांगायच डेटाचो वापर करतना लोकांच्या खासगीपणाचो आणि संबंधीचो विचार करप गरजेचो. भारताचो डीपीडीपी कायदो फुडाऱ्यांका लोकांच्या माहितीचो वापर जपून आणि जबाबदारीन करपाक सांगता. आम्ही एका महत्वाच्या प्रश्नासहित हे विश्लेषण संपवितात. ज्या युगांत राजकीय निष्ठा बदलत रावता थंय मतदाराचो तुटिल्लो विश्वास परत जोडपाक फक्त एक जाहीर शपथ व प्रतिज्ञा पुरो जावं येता. या प्रश्नाची जाप मडगावच्याच नव्हे तर पुरे देशाच्या लोकशाहीच्या भविष्याक आकार देतली. जर तुमकां लोककेंद्रीत फुडारी जावपाचा आसा आणि आपल्या मतदारसंघाची उदरगत करपाची आसा तर blueprintstrategies.ai कडेन mgr@blueprintstrategies.ai ह्या ईमेलार वा 08042041602 ह्या नंबराचे संपर्क करा. राजकारणा पलीकडचा उद्देश.